जळगाव शहरालगत असलेल्या मामुराबाद रस्त्यावरील एका शेतात गेल्या वर्षापासून वीज पुरवठा करणाऱ्या वीज तारा लोंबकळतायत। त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात असल्याचं चित्र आहे। या संदर्भात महावितरणकडे तक्रार देऊन सुद्धा महावितरणचे कर्मचारी फक्त पाहणी करतायत। पाहणी करून गेलेले आहेत असे शेतकऱ्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना सांगितलंय। तर गेल्या वर्षी याच लोंबकळणाऱ्या तारांमुळे शेतकऱ्यांचा जवळपास 30 क्विंटलपेक्षा जास्त गहू सळाला होता आणि त्यानंतर आता अजूनही प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही। अजूनही या शेतकऱ्याच्या शेतातून तारा लोंबकळतायत आणि याविषयी या शेतकऱ्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। हे जळगाव शहरामध्ये ममुराबाद रस्त्यावरील एका शेतामध्ये आपण आज या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। पण इथली भीषणता आहे जी वाऱ्या वादळामुळे या ठिकाणी पोल वाकलेले आहेत, तारा जमिनीवर पडलेल्या आहेत। महावितरण विभागाकडे कंप्लेंट करूनही महावितरण विभाग या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेत नाही असा संतापजनक वक्तव्य शेतकऱ्यांनी केलेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी जुडलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, काय सांगणार? या ठिकाणी शेतामध्ये वारा वादळामुळे तार पडलेली आहेत, पोल पडलेली आहेत, काय सांगणार? या वारा वादळामुळे इथं तार पडलेलं आहे आणि मी मागे त्या वायरमॅनला बी सांगितलं होतं हे तार लमकले यांचं काहीतरी करावं तुम्ही। ते पाहून फोटो काढले सण गेले पण त्यांना तारांचं काही करलं नाही। आणि या शेतात सुद्धा मालकाच्या शेतात तार ती 5-6 रोज झाले पडलेला होता। या शेतकऱ्यांना देव काढले तर आम्हाला तार स्वतः जमा केले तर कारवाई चालू केली। वारा वादळामुळे तार पडला तुटल्यामुळे ते वायरमन सुद्धा जीव उतारले आले नाही। जमिनीमध्ये पाय ठेवलं करण लागायचं। त्यानंतर मी गेलो, मी काढून जीव उतारले मग तार जमा केला आम्ही। हा तार तुटल्यानंतर तुम्ही वायरमनला संपर्क केला होता? हो, काय म्हटलेत ते? येतो म्हणे आम्ही। बरं, त्यानंतर आलेच नाही। मग तुम्ही स्वतः जाऊन डीपीवर जाऊन तो ड्यू काढून तुम्ही तार जमा केलाय? हो, ही केव्हाची घटना आहे? 3-4 दिवसापूर्वीची। एकीकडे जर बघितलं तर वायरमनना महावितरण विभागात तक्रार करून देखील शेतकऱ्यांचं कोणी म्हणणं ऐकून घेत नाही आणि पेरणीचे दिवस सध्या सुरू आहेत, त्यामुळं तार तुटल्याने जमिनीला करंट देखील लागत असल्याने शेतकऱ्याने स्वतः डीपीवर जाऊन ड्यू काढून तो तार जमा केल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।